नाव आहे तुझ्या वडिलांचं? सांग साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. आहे 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 नको गाय. मला माफ कर ग कमळे, मला माफ कर. असं बोलू नको ग. माझ्यामुळे तुला एवढं सतत ऐकून घ्यायला लागलं. मी आयुष्यभर तुला इतकं जपलं, पण शेवटी जे व्हायचं तेच घडलं. खरं आज मला असं वाटायला लागलंय का मी तुझी आई म्हणायच्या मी लायकीची नाही ग. आहे असं परत कवाच बोलायचं नाही बघ. अगं तोंड आहे म्हणून जग काय बी बोलल ग. खरं मला माहित आहे माझी आई कोण आहे, काय आणि कशी आहे ते. आहे अगं माझ्यासाठी सगळ्या जगातली चांगली आहेस तू. आहे एक वेळ मला कोण काय बोललं तर मी सहन करेन. आज तुझा अपमान केलाय त्याने. मी आजवर तुला कवाच काही विचारलेलं नाही, कारण त्याची गरजच पडलेली नाही ग. तू आहेस, आबा होता ना, तुम्ही दोघच माझं जग होता. मला हे बी माहित आहे का तुला कवा कुणी काय बोललं तर आबा तुझी ढाल बनून सगळ्यासनी टोन द्यायच. आज आबा नाही तर एवढं वाईट साईड तुला बोललं गेलंय, तुझा अपमान केलाय आणि मी तो सहन करणार नाही. आई रडू नको ग. आहे अगं आपण काही चुकीचं केलेलंच नाही तर मग का लपून राहायचंय कोणापासून. तू उठ, तू चल आपण आपल्या घरला जाऊया. उठ उठ आई उठ, चल आपल्या घरला. आई आई मला त्या मुलीबद्दल एक शब्दही ऐकायचा नाहीये. आज तू जे काय वागलीस नाही त्यांच्याशी साफ चुकीचं होतं. त्यांची काही चूक नव्हती आई. म्हणजे माझी चूक होती. अपमान केलास आई तू त्यांचा. कसं आहे ऋषी, आता ना तिच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यांवर चढली म्हणून तुला तिचं काहीच खोटं दिसणार नाही. पण तुला सांगून ठेवते, मला त्या विषयावर बोलायचं नाही.